नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. गोंदिया जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशांत शासनाने शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी उद्धव गटाचे जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी केली. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. मुंबईत गारठा जाणवू लागला असून बुधवारी तापमापकावरही आता 20 खाली गेला आहे. मुंबईत यंदाच्या हंगामात प्रथमच 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. मात्र कमाल तापमानाचा पारा 30 अंशापेक्षा अधिक असल्याने दिवसा मात्र उकाडा कायम आहे. मुंबई महापालिकेतील घनकचरा विभागाच्या उपायुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली. घनकचरा विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांना पदावरून हटवण्यात आलं असून त्यांच्याकडे शिक्षण विभाग सोपवण्यात आला. उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडे घनकचरा विभागाची सूत्रे देण्यात आली आहेत. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा अमर्याद वापर करू नये. तो करू दिल्यास घातक परिणामांना सामोरे जावे लागेल अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने नुकतीच केली आहे. समाज माध्यमांवरून प्रसिद्ध केलेल्या मजकुरावरून हिताची कंपनीने कर्मचाऱ्यांची केलेली बडतर्फी योग्य ठरवताना न्यायालयाने व्यक्त केली आहे. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडीने कहर सुरू केलाय. गोंदिया जिल्ह्याचे तापमान हे विदर्भात सर्वात कमी नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे या सर्दी आणि ताप याचा परिणाम हळूहळू आता नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा पाहायला मिळतोय. संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृह खात्याने दिले आहेत. सीआरपीएफचे महासंचालक अनीश दयाल सिंग यांच्या नेतृत्वात ही चौकशी केली जाईल. अन्य सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख देखील या चौकशी समितीत असतील. ही समिती घटनेची कारणं शोधून काढेल. तसंच यापुढे काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत देखील शिफारसी करणार आहेत. अभिनेता संकर्षण कराडेने नुकतंच इंस्टाग्रामवरती एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने काही फोटो शेअर केलेत. यावेळी त्याने लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थानाची झलक दाखवली आहे. त्याबरोबरच त्याने रत्नागिरीतील मिसळ आंबोळीची चवही चाखली आहे. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची बातमी समोर येते. दुबईमध्ये एका क्लबमध्ये झालेल्या जोरदार वादानंतर पूजाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. सारसबाग प्लाझा आकर्षक आणि सोयीस्कर व्हावा यासाठी गुडगाव येथील फूड प्लाझाची पाहणी करण्यासाठी पुणे महापालिकेचा अतिक्रमण नियंत्रण विभाग आणि भवन विभागाचे अधिकारी गेले होते. त्यानंतर सारसबाग प्लाझा 2 मजली उभारण्यात यावा असे ठरवण्यात आले. आता महापालिकेकडून सारसबाग चौपाटीवर फूड प्लाझाच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. पुणे शहराला केवळ 6 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात केवळ 24.10 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी 11.99 टीएमसी पाणीसाठा पुणे शहराला पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना भर उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बेस्ट पाठोपाठ आता नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने देखील
NMMT बसमधून प्रवास करताना मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात बोलण्यास किंवा मोठ्या आवाजात गाणी व्हिडिओ वाजवल्यास मनाई करण्यात आली। सहप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे NMMT प्रशासनाने स्पष्ट केले। NMMT प्रशासनाने नुकतेच याबाबतचे आदेश जारी केलेत। वर्ध्यातील तुळजापूर दहेगाव या रेल्वे स्टेशनवर कोरोना काळात थांबा बंद करण्यात आला होता। मात्र आता हा थांबा पुन्हा द्यावा यासाठी आंदोलन करण्यात आले। विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी रेल्वे स्टेशनवरती एकत्रित येऊन आंदोलन केले। या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या भात पिकाला सर्वात जास्त हानी पोहोचली आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामसेवक यांच्या द्वारा करण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमधील जवळपास 22,000 शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात बिबट्याचे दर्शन झाले। बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत चित्रित झालाय। पहाटेच्या सुमारास नागरिकांना बिबट्या दिसला। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बिबट्याचा शोध सुरू झालाय। परिसरातून बिबट्या पळाल्याची माहिती सध्या समोर येते।